नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आली आहे हास्याच्या खळाळत्या लाटा निर्माण करणारी मनोरंजनाची महानदी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, ही हास्यगंगा घरोघरी आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं स्वागत करूया. यांच्यासाठी कौतुकाचे पूल बांधणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, दिलखुलास, धडाकेबाज अँड डॅशिंग महेश कोठारे सर. मंडळी, आज हास्य महारथी सेलिब्रिटी समीर चौघुले यांची मुलाखत घेणार आहे, चक्क त्यांची बायको. चला बघूया हा घरगुती गप्पांचा कार्यक्रम कसा रंगतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौघुले, विरोधाचे नवे फंडे ईशा डे आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. ठीक आहे ना? बापरे, खूप टेन्शन आलंय रे. होईल. हे बघ मी ना असं बोलीन, चालेल ना? Yes. असं नाही करेक्ट. असं ना? ताई, तू खूप टेन्शन घेतेस. खूप एवढं tension. टेन्शन नको घेऊ ताई. पहिल्यांदा करते ना. तू स्वतःच युट्यूब चॅनल सुरू करतेस, खूप मोठी गोष्ट आहे या आयुष्यात. आणि तुला माहितीये का, पॉडकास्ट ना हल्ली सॉलिड चालतात. ना? लोकांना फुकटचा शहाणपणा शिकवलेला खूप आवडतो. अरे ते जाऊ दे, आपण ज्यांचं पॉडकास्ट घेणार आहोत ते कुठे आहेत? सेलिब्रिटी भाऊजी कुठे राहिले? येतील ना ते, याला गेलेत ना ते. शूटिंग असं इथे होता शब्द, शूटिंग आठवलंच नाही. शूटिंग त्या येतीलच, पण आता वेळ झाली आहे त्यांची तशी, कधीही येतील. पण आपण तयार राहूया. हा, आलेच. मी उघडू? नाही, भाऊजी आले. मी इथे बसते. काय भाऊजी, कसे हात? हा कशाला आला इकडे? अरे भांडूपचा आयुष्यमान भोंगा काय हो? हा कशाला आला इकडे? बबलू, हा. ए घरी जा, चल हो, काय घरी जा, काय नाही रे. कशाला पाहिजे? तो इकडे जाऊ कशाला दे, पाहिजे? जाऊ. बबलू कामासाठी आलाय. काय काम आहे? बॅग द्या. आव, या आज एवढं काय अगदी? या ना. अगं? आणि देऊ? नको, पाणी नको. चला मग सुरू करूया. काय सुरू करूया? नमस्कार मंडळी. म्हणजे हे काय सगळं, हे काय सगळं काय आहे हे? ताई, मी सांगतो सगळं. अरे भाऊजी, हो का? माझ्याने फनकन हे नाही करायचं माझ्यासमोर. हे अशी स्टाईल माझ्यासमोर नाही करायची. अहो भाऊजी, सांग. डोक्यात जातो माझ्या तू. सांगतोय ते बसा. ऐकून तर घ्या भाऊजी. बसा. भाऊजी, ओय, मी माझ्या ताईच्या नावाने नवीन युट्यूब चॅनल सुरू करतोय. युट्यूब चॅनल हिच्या नावाने? हा, अहो ती माझ्या मागे लागली होती. मला काहीतरी काम पाहिजे ज्याने मी संसाराला हातभार लावेन. कशाला हे सगळं करतेय? उत्तम मानधन मिळतंय ना आपल्याला महिन्याच्या महिना. मानधन? तुम्हाला जे मिळतं त्याला तुम्ही मानधन म्हणता? मला तर वाटतं त्यातला फक्त न येतो घरात. मानधन? जरा संसाराला हातभार लावावा म्हणून मी बबलूचं ऐकलं. मी त्याला म्हणलं आपण बेडपोस्ट सुरू करूया. काय सुरू करूया? मस्त. काय सुरू करूया? बेडपोस्ट म्हणजे? पॉडकास्ट. ताई, येडी आहेस काय का तू? हे तिला घ्यायचंय ते तिला म्हणता येत नाही. कशाला करतेस हे सगळं? तुला ना. तेव्हा ईशा, तुझं ना नेहमी असं आहे, काहीतरी वेगळा शब्द म्हणतेस तू ना चुकीचा शब्द म्हणतेस. ह्याच्यावर मला प्रॉब्लेम नाहीये. त्याच्या मागे तुझा जो आत्मविश्वास असतो ना त्याला थोबडवला पाहिजे. कशाला हे नवीन आता खूळ डोक्यात घालून घेतलंय? खूळ काय आहे त्याच्यात? खूळ आहे हे सगळं खूळ आहे. तुम्ही रोज दिवसाला तिकडे 50 ते देता, ते चालतं. सगळीकडे जाऊन सेमच बोलता तसंही, आणि 50 दिवसाला करता. गुलकंद चित्रपट आहे, त्यासाठी प्रमोशन सुरू होतं माझं. कळलं? असं उगीच नाहीये ते. ताई, कळलं का? मी भाऊजींना नीट समजवतो, तू टेन्शन घेऊ नको. अरे हो का भाऊजी? नको रे करू हे. मार खाशील रे. कुठली स्टाईल आहे? घरातल्या घरात कोण चालतं असं? भाऊजी, सांगतोय मी. बस तिकडे. ऐका. त्याला काही बोलू नका हा तुम्ही. हा. मी सांगतो त्यांना. हा. हो भाऊजी, आजकाल पॉडकास्ट ना लय जोरात चालतायत. अरे नाही रे. लोक लाखोने कमवतात त्याच्यावर. अहो सगळेच करतात पॉडकास्ट आजकाल. तो तुमच्या शो मधला विराज जगताप आहे ना, तो पण करतो पॉडकास्ट. हो. विराज जगताप पॉडकास्ट करतोय? म्हणजे काय, स्त्रियांच्या अंतरंगाचे पापुद्रे 2 सीझन. स्त्रियांच्या अंतरंगातले पापुद्रे या तर 2 सीझन काढू. येस. हा, म्हणून मी ताईला आयडिया दिली की तू पण पॉडकास्ट सुरू कर. पण काय, सेलिब्रिटी पॉडकास्ट. म्हणजे कसं, तुम्ही तुमच्या अकाउंटला टाकाल ना व्हिडिओ, तुमचे फॉलोअर्स आहेत भाऊजी, जरा बूस्ट मिळेल, ग्रो होईल चॅनल माहिती आईचं लवकर. बबलू किती हुशार आहेस रे. पण मला वाटतं ना तुझं वेगळं आहे रे. तुझ्याकडे ना एक अभ्यास करायची वृत्ती आहे, एक रिसर्च R&D वगैरे तुला कळतं, त्यामुळे तुझं चांगलंच होणार आहे खूप. यांचं काय? अरे देवा. माझं काय म्हणजे? अभ्यास, रिसर्च,
आत्मपरीक्षण हे शब्द पण ऐकले नसतील यांनी कधी. त्यांचं काय आयुष्य कशात गेलंय, 1.5 दमडी कमावण्यात आयुष्य चाललंय अख्खं. मीरा रोड दहीसर, यांना एवढंच आयुष्य दिसतं. बरं, ह्याच्या पलीकडे पण एक जग आहे, तर ते बाहेर पडून बघावं, काहीतरी एक नवीन काय साली एक्सप्लोर. कोरिओग्राफी बघा काय आहे? ही कोरिओग्राफी. डबक्यांना कोरिओग्राफी. माझ्या चुका काढा, डबक्यातला बेडूक तुम्ही आहात. एक सेकंड, डबक्यातला बेडूक मला म्हणतेस तू, पण हा बेडूक जे कमवतो ना त्याच्यातूनच 15 किलो तांदूळ गिळतेस आठवड्यात. 15 किलो? गिळतेस तू, हो. एवढं खाते मी? हो, गिळतेस. माझं जेवण काढू नका, तुम्ही आधीच सांगते. आणणार नाही ना पैसे तेव्हा तुला कळेल. कळलं नको का ना, भाऊजी, नको मला. ही बघ ना यार. बेड पोस्ट करून करेन पैसे. बेड पोस्टच कर आयुष्यभर. ताई पॉडकास्ट आहे ते पॉडकास्ट. बेड हेच पोस्ट. ते रे. 2 मिनिटं शांतराना भांडू नका ना. पहिला दिवस आहे त्यांना पॉडकास्ट. सांग मग. शांतरा भाऊजी शांतरा. अरे ऐक इकडे बघ, तिला नाही जमणार रे. पॉडकास्ट नाही जमणार. पॉडकास्टला ना एक विशिष्ट कम्युनिकेशन स्किल लागतं. हिला येतं का बोलता? ही बोलायला लागले की मोहरी तडतडली असं वाटून ना भाज्या सुद्धा कडेत जाऊन पडतात अशा. माहिती का तुला? हिला हिला आवाज कसा आहे? कट 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 अशा आवाजात कोण पॉडकास्ट करतं? वाटलंच होतं मला वाटलंच होतं हा माणूस मला अंडरटेकर करणार. मी नाही घाबरत. अंडर एस्टिमेट असा शब्द येतो आणि देवाने हा अंडरटेकर माझ्या आयुष्यात पाठवलाय. कळलं का? अंडरटेकर आहेसच तू. ठीक आहे, काय सगळं फालतूगिरी चालली आहे ना. मग बायको काहीतरी प्रवाहाविरुद्ध जाऊन करण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला सपोर्ट नाही करायचंय ना. पाय खेचायचे तिथे. पाय खेचाय सगळं नको रे. हे नको. हे काय करतेस तू? अगं, वेडीस का तू? खिडकीतून फेकून द्या, नको. काय करते? सगळं जा तुम्ही, सगळं हे पण नको. अरे ईशा, अरे ईशा का करतेस हे? काय करतेस म्हणजे? हळू? एक इंटरव्ह्यू दिला तर त्रास होणार आहे का तुम्हाला? सोड्याची बाटली उघडल्यावर फस्टन सोडा बाहेर होतो तशी आलीस तू? ईशा हळू प्लीज. शांत. हे बहिणीला शांत कर. रोमाल काय खातो इकडे? ईशा इथे बस. ईशा इथे बस. ईशा शांत हो. मला एवढं म्हणायचं होतं की मी 15 तास काम करून आलोय, शूट करून आलोय तिथे. इथे मग ना बोलतोय तर शूट करून आलोय. आत्ता नको ना रात्री पॉडकास्ट करायला. मग कधी करायचा सांगा मला. कधी करायचा? सकाळी उजाडलं की जाल तुम्ही परत नेहमी सारखे कपडे घालून स्ट्रगलर सारखे. 300 रुपये द्या ना मला, मी कॉमेडी करतो. मी 300 रुपये द्या ना मला, मी कॉमेडी करतो. असं काम मागत फिराल उद्या सकाळी. हे मी कधी करतो? 300 रुपये द्या, कॉमेडी करतो. हे मी कधी बघितलंय? एकदा मी बघितलंय. बघितलंय म्हटलीस तर. बघितलंय त्याने, बघितलंय. माझं 29 वर्षाचं करिअर, माझं 29 वर्षाचं करिअर. हेच करत बसा तुम्ही आयुष्यभर. 29 वर्षाचं लाज वाटते का? लाज वाटली पाहिजे खरं तर. 29 वर्ष लागली करिअर व्हायला. त्या हास्य जत्रेतले इतर मुलं बघा, हे आले 2 वर्षात पिक्चर गेले, हिट झाले. 2 वर्षात पिक्चर गेले, करिअर बनलं. 29 वर्ष घासतायत होतच नाहीये. आत्ता झाला कोणी हिरो म्हणून पहिला पिक्चर आला. हे काय चाललंय तुझं? कळतंय का? ही गाडी का चालवते ही बाई? ए बाई, देतो तुला पॉडकास्ट. हात जोडतो मी. लफडं लोक आहे, कानाला कटकट कटकट नको आहे. कळलं? देतो तुला पॉडकास्ट, देतो तुला. हे असं नाही करायचं, कळलं ना. उपकार नाही करतात. बायको आहे मी तुमची, उपकार नाही करतात. आनंदाने करायचं ना. कार्ड पोस्ट तर करा. कुठलं काढपोस? पॉडकास्ट आहे ते. बोलता येत नाही या बाईला. हेच हो. ए चल 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 चल. यार कसं बोल? टाइम नाही रे पॉडकास्ट के लिए. टाइमपास नहीं करने का, नीचे बैठ. माझं घर आहे. अरे बैठ. क्या चालू है यार? बोलतो काय हा? ऐक कर ना, चल ना पटापट. टेक्निकल क्रू आहे तो, त्याला काही बोलू नका तुम्ही. हा टेक्निकल क्रू आहे. आपण सुरू करूया. भाऊजी हा. थोडे लेफ्ट या. हा, थोडे राईट या. चुटकी लेफ्ट आहे ना, चुटकी. टिचकी असते ते. टिचकी. चुटकी कुठली आणलीस? कुठेतरी अर्धवट ऐकतो आणि मला शिकवतो. करतात काम करतात. आता तुम्ही टेक्निकल क्रू आहे तो, गप्पा बसा तुम्ही. चलो चलो चलो, पहिला दिले पॉडकास्ट. 1 मिनिट. हा, हे दिसेल ना रे? हा हे दिस. हा हा, हे अरे बापरे. हे काय असतं? लावतात तसं. अरे माईक असतो तो. माईक डोक्याचा चाप लावशील विंडो. डोक्याचा चाप लावते. माईक असतो तो लावतात ते. लावतात असं मी बघितलंय. ताई पण तो अगं. क्लिप आहे, माईक नाहीये. डोक्याला चाप लावायचा तो नाही लावतो. माईक असतो तो. वेगळा कॅमेरा असतो. याला परवडणार आहे तो. ठेव तिकडे. काहीतरी आणते माहित नाही काही नाही. पॉडकास्ट करायला चालली आहे. ह्याच्यात आवाज येणार आहे, नको टेन्शन. हा ना. रोल रेडी? कॅमेरा हसा. ऍक्शन. हसा थोडं. रेडी म्हणजे रेडी करायचं म्हणजे काय? हसा ना. चल घे चल. हे कट करा. चल. हा. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी होस्ट ईशा डे चौगुले तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमात गप्पा विथ
इश ग डे. अगं बाई. ठोकरट नाव आहे, अत्यंत घनड नाव आहे. तर आपल्या बरोबर आज आहेत 29 वर्ष करिअर, 29 वर्ष करिअर हे सांगत ढिंडोरा पिटणारे, पण प्रत्यक्षात करिअर बद्दल बोलायला लागल्यावर 29 सेकंदात अयो संपलं करिअर असा फील देणारे चौघुले आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवूया. कट कर. हा काय पॉडकास्ट आहे मला सांग. हा अरे ही चेष्टा करते माझी यार, भंकस करते माझी, काय insult करते. पंकज काय मग तुम्हीच सांगता ना 29 वर्ष करिअर आहे माझं, 29 वर्ष करिअर आहे मग माझं. आता 29 मावा कोण बोलतो मी दरवेळेला. 29 वर्ष गाजा. हा 29 वर्ष करिअर म्हटलं, 29 वर्ष सांगणार करिअर. हिला आवडत नाही म्हणून माझी काय स्पॅन कमी करून मी माझा. अरे यार चालू करते, पॉडकास्ट चालू आहे ना यार. सुरू करूया आपण. तर पहिला प्रश्न असा मला विचारायचा आहे की 15 एप्रिलला तुमच्या मावस बहिणीचं लग्न होतं, छान लग्न झालं. मग भरपंक्तीत तुमची आई तुमच्या बायकोला काहीतरी म्हणाली ना जे, ते योग्य होतं का? अरे बापरे. हा काय प्रश्न आहे. हे कट कर. हे पर्सनल आहे. एक second. हे कट कर नको. कट नाही होणार. हे प्रश्न personal बरोबर आहे. प्रश्न बरोबर आहे. हे सेलिब्रिटी पर्सनल आयुष्यात कुटुंबात कसा असतो ते दाखवणारा कार्यक्रम आहे माझा. बघ, हे हा? पर्सनल आहे. यावर तुमची आई तुमच्या बायकोला जे बोलली ते योग्य होतं का? आपण यावर ऑलरेडी बोललेलो आहोत. तुम्ही तुमच्या बायकोच्या बाजूने हे लफडी नको करू. एक शब्द तरी बोललात का? हे बघ आपण ऑलरेडी बोललो याच्यावर, पुन्हा ते नको काढूस आता. बेडपोस्ट समोर बोला. कुठला बेडपोस्ट? पॉडकास्ट म्हणतात त्याला, पॉडकास्ट. 1000 वेळा सांगितलेलं आहे. हे नको करूस तू सगळं. तर द्या. काय उत्तर देऊ मी? उत्तर द्या. हे असं असेल तर मला नाही करायचं. हे काय उत्तर देऊ मी काय तुला? करायचं म्हणजे? हा? तुमची बायको त्या लग्नात राब राब राबत होती, ते नाही दिसलं कोणाला? मी आता खरं हा, खरं तुमच्या सांगेन. आईने काही विचारलं? असं म्हणत असेल तर मी खरं खरं काय ते सांगेन. सांगा मग. कॅमेरा सुरू आहे. मी मला चॅलेंज देऊ नकोस. सांगा सांगा. तू राब राबली म्हणतेस. हो. काय राबलीस तू? पंक्तीत मठ्ठा वाढायला गेली होतीस ना, अशी चालत होतीस. अशी अशी सगळा मठ्ठा इथून डचमळून खाली पडत होता. गेल्यावर वाढताना काहीच नव्हतं त्यात. हा हे तुझं राबणं आहे. बघा तुम्ही हिचं राबणं बघा काय. एडिट करायचं तर कर, नाही तर ठेवून दे, तुझी इच्छा. हा हिचं अजून सांगतो, पंक्तीत लाडू वाढायला गेली होतीस माहितीये ना. हा मीच वाढले सगळे लाडू. हो 15 मिनिटांनी पाय दुखायला लागले आणि मग शेवटच्या पंक्तीला दामले हे घ्या कॅच. हा अरे हे घ्या कॅच. असा कोण पाहुणे कॅच घेऊन लाडू पसरवतायत बाजूला देत आहेत? असं कोण लाडू वाटतं हो, लग्न? वाटले मी. हो हो मी वाटले, कॅच कॅच करून लाडू वाटले, कारण मी दमले होते. माझ्या पोटरीत लाडू आले होते. गोळा येतो पोटरीत, गोळा येतो. हे काय नव्हतं, मी राबत होते ना तिथे. तिथे माझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता. ते कोणाला दिसलं का? तुमच्या परमपूज्य आईने त्याच्याबद्दल काही विचारलं का? तिथे त्या मला लाडाने, त्या कौतुकाने, त्या आहेत ना यांच्या कोणत्या आत्या बित्या, त्यांनी मला प्रेमाने म्हटलं, ए ईशा उखाडा घे ना. यांच्या आई सगळ्यांसमोर काय म्हणाल्या माहितीये? आमच्या ईशाला उखाणा नाही कळत, आमच्या ईशाला फक्त खाणा कळता. असं बोल. हसा हसा. शूटिंग करा. हे पण हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. तू इकडे बस, तू इकडे. कुठला पॉडकास्ट असतो? मध्ये मध्ये उठत नाही पॉडकास्ट वाले, कळलं? आईने जरासं हलकं फुलकं वातावरण व्हावं म्हणून जाग आहे तुमची आई. आईला बोलायचं नाही. खोटारडी आहे कट तुमची कर. आई. आईला बोलायचं नाही. आईला बोलायचं नाही सांगून ठेवतोय. आहे तुमची माझ्या आईने आई. लहानपणी कष्ट करून मला मोठा केलेला आहे. माझ्या आईने मला लहानपणी कष्ट करून मोठा केलेला. आईला काय बोलायचं नाही सांगून ठेवतोय. ये कट है, कट कट. क्या कर रहे हो आप? तू चुप बैठ रे. नंतर तिथे बघ घाम आला तर पुस. अरे मारेन रे तुला मी, खरंच मारेन रे. आई घाम पुस घाम. असा हो. घाम पुस. अरे असा कोण पुसतं? असा कोण पुसतं घाम? मला नाही, घाम नाही पुसायचा माझा. काय पुसायचा? मग सई तामणकर जेव्हा घाम पुसत होती तेव्हा अगदी करून enjoy केला. हा? तेव्हा नाही टोचले तिचे हात असे तुम्हाला. तेव्हा अगदी मिटक्या मारत. हा? बोल आता, बोल. बोला ना आता. हे बघ सई तामणकरनी घाम असा नाही, एवढा जोरात नव्हता पुसलेला. आणि तू तिला जाऊन विचार ना. मला कशाला विचारतेस तू? ओय, 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 तिला कशाला विचारू मी? तिचा बिचारीचा नाईलाज असेल काहीतरी. तिच्या चेहऱ्यावरनं कळत होतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होती ती. तोंडावरच कळत होतं तिच्या बिचारी. हेच काहीतरी बोल नको. तोंड दागून बुक्यांचा मार सई कधीच नाही. नाही का? नाही. नाही का? नाही. इम्रान हाशमी बरोबर फोटो टाकला ना तिने? हो. तुमच्या बरोबर नाही टाकला? हिरो होतात ना तुम्ही तिचे? मग
मी अजून चांगलं काम करेन की ती माझा पण टाकेल प्रॉब्लेम नाही असं असेल ना मी चाललो बघा. पहिला- ए, चले बैठ बैठ प्रेम से निकलने का नहीं समझा ना ओरडू नको. चिडायला लावू नका त्याला, तो महत्वाचा टेक्निकल गुरु आहे. 2-3 प्रश्न शेवटचे बस चला रेडी ताई रेडी आहे रेडी आहे ना? स्माइल ठेवा ओए स्माइल आणि ठेवतोय पटापट उत्तर द्यायची. हो, हा हो. आता पुढचा प्रश्न आहे. मी तुम्हाला ना आता काही शब्द देणार आहे. ओके. हा? शब्द देणार आहे, त्यातून तुम्ही एक मराठी वाक्य तयार करून दाखवायचं. तर शब्द असे आहेत: हा. चौगुले, ऍक्टर, फालतू, आहे, चौगुले, समीर. अरे, कुठलाही शब्द कुठेही जोडला तरी समीर चौगुले फालतू ऍक्टर आहे असंच होणार वाक्य बरोबर वाक्य बोललेलं आहे. हे कट कर रे, कट कर नाही पाहिजे नाही, 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 नाही पाहिजे. शेवटचा- शेवटचा प्रश्न. हे, येडे सारखं. शेवटचा. हा शेवटचा प्रश्न. हा शेवटचा प्रश्न. ए हात नको लावतो चल शेवटचा घे चल शेवटचा प्रश्न. नीट पाहिजे प्रश्न डोकं फिरू नको आता ओ शेवटचा प्रश्न. मला वेळ नाही आता चल. तुमचे तरुण वयातच सगळे केस गेले, तुम्ही कसे दिसायला लागलात, आणि तरीही तुमची एवढी सुंदर बायको एवढी वर्ष तुमच्या बरोबर टिकून आहे, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून 4 शब्द बोला. थू 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 आणि हाड 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 क्या कर रहे थे तुम्ही बघितलेलं आहे. माझ्याकडे घरी वर. नाही, 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 माझ्याकडे नाही, चालते. नाही, निघून कुठेही नाही जा. जायचं. तुम्ही जा. चालते करून. बघितलेलं आहे तुम्ही हे समीर चौगुले, जसं आमच्या सम्या दादा बाहेर जे मिरवतात आदर्श पुरुष म्हणून, ते बायकोशी कसे वागतात ते बघा. आज समीर चौगुलेंना एक्सपोज केलेलं आहे आम्ही. सुरू कर ना पण. हे बघा, हेच ते. हाच तो माणूस. वा 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 युट्यूब चॅनल सुरू करणं हे तुम्ही एकदम वेगळंच एक्सप्लोरेशन केलं, तेही सेलिब्रिटीज घरी कसे असतात हे एक्सपोज करून या भन्नाट विषयासह. आम्हाला फार आवडलं बुवा हे भन्नाट कॉन्सेप्ट अँड परफॉर्मन्स. बघूया आपले हास्यरसिक काय म्हणतायत. महेश सर. Samir, येस सर it's great to be back. येस सर सेम हिअर सर सेम सर. म्हणजे तुमचे परफॉर्मन्स टी व्हीवर पाहून आता मी थकलो होतो. मला ॲक्च्युली येऊन पाहायचं होतं. वा वा आय वॉन्टेड टू सी इट इन लाईव्ह, तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स. आणि आज मी तो पाहिलेला आहे आणि ॲज युजल यू गाईज रॉक. यू गाईज रॉक. नुकताच तुमचा गुलकन चित्रपट पाहिला आणि त्या गुलकनमध्ये तुम्हा दोघांची केमिस्ट्री इतकी उत्कृष्ट होती. तीच केमिस्ट्री आज मी इथे पाहिली लाईव्ह. वा वा सो आय एम रिअली फॉर्च्युनेट. थँक्यू सर थँक्यू आणि बने आय नो यू व्हेरी वेल. मला तू तेव्हापासून माहिती आहे जेव्हा तू असिस्टंट डिरेक्टर होतास आणि आता तू फुल फ्लेज ऍक्टर झालेलास. खरंच कॉंग्रॅच्युलेशन. ऑल ऑफ यू परफॉर्म ब्रिलियंट. थँक्यू सर थँक्यू महेश सर. खूप दिवसांनी तुमची कमेंट ऐकून आम्हालाही खूप भारी वाटलंय. थँक्यू. सई. फन परफॉर्मन्स होता, खूप मजा आली. ईशा व्हॉट एनर्जी, वा खूप मजा आली तुला असं बघून. सामी खूप मस्त. काही मनातली खंत म्हणलीस का? नाही ना सामी? पनसाठी काही एवढं सटली काही खंत वगैरे नाही ना? मजा आली खूप. बने व्हेरी नाईस. छोटासा पार्ट होता पण खूप छान मनापासून सादर केलास. मजा आली. आज तुम्ही सेट पण थोडा इकडे तिकडे हो. केला, त्याची पण एक वेगळी मजा आली. सुपर, मला आवडलं. थँक्यू सो मच. मंडळी, राजकुमार सलीमनं पूर्ण केलाय 12वीचा टप्पा आणि त्यामुळेच रंगणार आहेत बापलेक आणि अनारकलीमध्ये करिअरच्या गप्पा. ज्या ऐकण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच रत्नागिरीची रत्न श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी यांना. बापरे. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे नवीन सेठ जुना विनोद. मला ना खरं सांगतो दादा, कधी कधी खूप वाईट वाटतं. काय रे? बिचारे खूप खर्च करतात
पण आमची कॉमेडी सलीम सारखी सुधरतच नाही. काय त्याला आता काय करायचं. पण मला एक गोष्टीचा आनंद आहे की सगळी आजूबाजूची माणसं किती चांगली चांगली कामं करतायत आणि आपल्या आयुष्यात सेटल आहेत. म्हणजे इकडे फुलवंती, वा 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 वा. बापरे सर, तुम्ही म्हणजे तर लेजेंड. धडाकेबाज धूमधडाका झपाटलेला काय. तुमच्यामुळे आमचं आयुष्य अगदी सोनेरी झालेलं आहे, बालपण सोनेरी झालेलं आहे. थँक्यू त्याच्याबद्दल. बापरे गुलकंद, असा गुलकंद असेल तर मी काय, माझा बाप पण दुनियादारी करेल. बापरे. नाही नाही थांबा, नाही थांबा, तुमचं चांगलं काम आठवतच नाही. बापरे, 7 वर्षात सोफे रजिस्टर झाले, हे कधी होणार. असो, मी माझ्या महालातच आलेलं बरं. एवढं सगळं आजूबाजूला घडत असताना देखील महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री एसी आणि फॅनच्या हवेमुळे उडालेली थंडी अजून उठलेली दिसत नाहीये. राहिली कुठे ती थंडी. आली, 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 आली. वा, वा, वा. आली, झाली. बापाच्या इज्जतीची गोंधळी शिवून झाली. बापाच्या इज्जतीची गोंधळी शिवून झाली. हा, मोठा शाणा. आता बोल दादूस, हा बोल. आता आलोय तर शेर बोलतो. नाही नाही, सांगशीलच तुम्हाला. महेश सर, अर्ज किया है. निषाद. जबरदस्त, खबरदार, पछाडलेला, झपाटलेला. डैम जबरदस्त, खबरदार, पछाडलेला, झपाटलेला. डैम इन सभी के पीछे एक ही नाम है, महेश कोठारे सर. दॅट्स इट. वा सर, डॅमिट आणि दॅट्स इट यमकासाठी धावाधाव किती झाली बघितलीत का तुम्ही? पण जुळवलंय ते. बोल आता काय ते मुद्द्याचं बोल. दादूस, आता मेन मिनी आईलो. हो, मला माहिती आहे. जेवल्यानंतर गोड पान खायचा निमित्त झालं आणि आयुष्याला चुना लागला. मला माहितीये. आला असतो. दादूस, बोल. लगान को साबन दीजिए. लगान को साबन नाही, जबान को लगाम दीजिए, असं आहे ते. हेच करा, हेच करा. माझ्या छोट्या छोट्या चुका काढा. पण दादूस, यावेळी मी जे केलंय ते बघून तुमची छाती अभिमानाने पुढे येईल. बापरे, तुमच्या तोंडाला फेस येईल. दादूस, बापरे, असं काय केलंस काय? दादूस, खूप काय काय केलंय. खूप दादूस, काय काय केलंस तू? दादूस, तुमचा सलीम कर्तृत्ववान झालाय. अरे काय रे, आल्यापासून बरंच काय काय बोलतोयस तू. इकडे तिकडे छाती पुढे काढणार आहेस. कुठे अक्कल चोळून नाही ना आलायस? दादूस, अक्कल चोळून नाही आलोय, मग? पण सलीमला अक्कला यायचं प्रमाणपत्र घेऊन आलोय. प्रमाणपत्र म्हणजे? येस दादूस, हे बघा. दादूस, तुमचा सलीम 12वी अजीर्ण झाला आहे. अजीर्ण 12वीचं मार्कशीट येस. आणि ते अजीर्ण नसतं, ते उत्तीर्ण असतं. असो, मला एका गोष्टीचा आनंद झाला की इतक्या वर्षांनी तू पास झालास. Yes. म्हणजे 12 वर्ष एकाच बेंचवर बसल्यानंतर त्या बेंचने जेव्हा तुला कानपटवलं तेव्हा मला थोडस भीती वाटली होती, थोडी शंका आली होती. पण आता तुझं हे रिझल्ट बघून मला आनंद झाला. अरे गलड्या, मी तुला गादीचा वारस करणार नाही हे लक्षात ठेव. अरे हाट, हाच. अरे नेक. दादूस, हा. मला तुमची ही लाल लाल गादी नकोय. मग काय उशी हवे? या ब्लँकेट घ्या आणि झोपा. दादूस, हा. मी आता हे एवढं कर्तृत्ववान झालो आहे, ठेव. तर दादूस, मी माझ्या यशाने आकाशाला गवसणी घालणार आहे. बापरे. दादूस, मी माझं नाव एवढं मोठं करणार आहे की मी गेल्यानंतर पण 4 चौघात माझं नाव अभिमानाने काढलं जाईल. अरे बापरे. दादूस, मला या आत्ताच्या युगाचा गॅलिलिओ व्हायचंय. बस बस, एकत्र आलं. थांब, चल, सगळं 1 by 1 घेऊया. चल ये. एक मिनिट, ये, प्रॉपर्टीवर जास्त खेळताय. ये, ये. 1 by 1 घेऊया. आस्था. पहिलं काय बोललास तू? आकाशाला तुला गवस निघालायची. येस. गवसनीचा अर्थ तोच घेतलास ना जो ओरिजिनल आहे? हो ना? मग ठीक आहे. दुसरं काहीतरी बोललास की तुला गॅलिलिओ व्हायचंय. येस, गॅलिलिओ, जियायलो, जियायलो. हा बस, तुझं स्पेलिंग वरनच मला कळलं कुठला गॅलिलिओ तुझ्या मनात आहे ते. अरे गधड्या, तू चंद्राला आकाशातली तांदळाची भाकरी म्हणतोस. हे जर गॅलिलिओला कळलं
तर तुझा आणि माझा केवढा मोठा विनयभंग होईल तुला माहिती आहे? तुला गॅलिली व्हायचंय गधडिया, नको नको ती स्वप्न बघतोस, ये वरती. दादूस हा. दादूस काय? का विनयभंग होईल दादूस? का? मी एवढं कर्तृत्व मिळवलंय, एवढं यश मिळवलंय, असं काही होणार नाही. आता कुठलीही सुनामी या सलीमला अडवू शकत नाही. बापरे. कारण या सलीमच्या होडीला आता वल्ले फुटले. दिसताय मला ते, दिसताय. आता ही होडी जाणार अशी. हे अशी ही अशी. Yes. ही अशी. तुला कळतंय का सलीम, हा जो तू मार्ग निवडलायस, करिअर करायचं ठरवतोस, त्याच्यासाठी एक योग्य दिशा, मार्गदर्शन लागतं. येस मला माहितीये. कोण? आणि म्हणूनच मी माझं हो का यंत्र सोबत घेऊन फिरतो. हो का यंत्र म्हणजे? दाखवतोच. पेश खिदमत है बापरे. हुस्ने बिबवेवाडी, हुस्ने विषामृत, मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर नाटक विभाग. अनारखळी दगडू मयेकार. बापरे. झाला पुढचा पिक्चर मिळाला. ये काय? आल्या आल्या कॉमेडी वाटलीस, आता करायचं काय? आणि काय बोललीस तू? मटन खिमा कीजिए. हेच राहिलं होतं ऐकायचं. मटण खिमा कीजे नाही, मुंह मीठा कीजे असं आहे ते. मटण खिमा कुठं करू आता? कुणाचा तवा आणू? याला म्हणतात सौंदर्याला कॉमेडीचं कंपल्शन नसताना त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. बघा. नाहीतर काय? मीठा कीजिए. हो कळलं मला, मुंह मीठा कीजे. रिकामा बॉक्स. पेढे संपले. किती पेढे वाटलेस तू? 52,553. 52,553 पेढे. ह्याला टक्के किती पडले? 37. 37 म्हणजे किती? 8वर 2. 8वर 2 म्हणजे 37. बापान ठेवलंय तुझ्या. या गधड्यासाठी तू 52,000 पेढे वाटलेस? एवढे पेढ्यांचा खर्च म्हणजे माझ्या तिजोरीला मुंगे आले असतील. असू दे हो. असू दे काय, मुंगे असू देत. नाही अकबरे सासूरे, टेन्शन घेऊ नका. हा. हा शेवटचा खर्च. म्हणजे सिरीज बंद करताय? एकदा का सलीम कामाला लागला की मग तुमच्या तिजोरीकडे आम्ही ढुंकूनही पाहणार नाही. काय सलीम? बेजिजक. बेजिजक. कुठून तरी एक शब्द उचलल्यास आणि जिकडे तिकडे चिकटवत असतो, त्याला काय अर्थ आहे काय? हा? आणि काय काही असं कोणतं क्षेत्र तू निवडणार आहेस ज्याच्यामुळे माझ्या तिजोरीकडे तुम्हाला ढुंकूनही बघावं लागणार नाहीये? अनेक आहेत. एक सांग, एक सांग. मला असं वाटतं सलीमने एरोनॉटिकल इंजिनियर व्हावं. येस मी बनणार एरोनॉटिकल. मला चालेल, मला आवडतच, मला मज्जाच येते. मी बनणार एरोनॉटिकल. पण अनारखळी रोमॅन्टिक. अनारखळी कोण आहेस तू? तुला कुठे ठेवू? पापण्यांवर ठेवू की हृदयात ठेवू? एक बायको आपल्या नवऱ्यासाठी हे करिअर निवडते, हा केवढा प्रोग्रेसिव्ह विचार आहे. एरोनॉटिकल. दादूस मी बनणार एरोनॉटिकल. मी ह्याच्यात माझा जीव होत ना. ए जीव ओत्या थांब. बाण वेगळीकडेच गेलाय. एरोनॉटिकल मध्ये प्रोग्रेसिव्ह वाटते म्हणजे शंकेला वाव आहे. काय समजतोस तू एरोनॉटिकल म्हणजे? तुम्हाला सोपं करून सांगतो. सांग. प्लंबर बनायचं, घरी जायचं आणि मग मज्जा. या गधड्यासाठी तू करतेस सगळं? ठीक आहे. याचा करिअर ठरवतेस? ठीक आहे ठीक आहे, एवढी चिडण्याची गरज नाही. टुनटुने काका. टुनटुने काका. टुनटुने काका कुठून आणलंस? मी काय वाटी घेऊन साखर मागायला आलोय तुझ्याकडे? अच्छा आहे ते सलीम बादशाह. बादशाह नाहीतर काय? बादशाह. हा. ठीक आहे, एरोनॉटिकल कॅन्सल. Cancel. नाही नाही चर्चा नाही, एरोनॉटिकल कॅन्सल. सट्ट करतोय जसं ह्याला सगळंच समजलं. नाहीतर काय? मला असं वाटतं की सलीम इंग्रजी आणि गणित विषयाचा प्राध्यापक होऊ शकेल. चालेल, मला चालेल. मी बनेन. ही म्हणते ती मी बनेन. मला चालेल. थांब. प्राध्यापक. हो
तुझ्या अपेक्षांचा डोंगर केवढा उंच आहे माहितीये ना? त्या उंदराची तेवढी पात्रता तरी आहे का बघ तरी. तो होऊ शकतो. तो नाही होऊ शकत. होऊ शकतो. बघायचंय तुला? हो. मी प्रूफ करून दाखवू सगळं. या 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 इकडे या इकडे. चल खडू कुठे आहे? हळू आहे खडू आहे. घे. याच्यावर ना इंग्रजीतला पहिला शब्द जो येतो जनरली ऍपल, तो लिहून दाखव. सोपं हे लिहून दाखव. ऍपल. सी. पास पास. हो चुकलाय का? चा प्रॉब्लेमच नाही तुझ्या. मला माहितीये काय चुकलंय. हा सांग त्याला पास. डस्टर असतं ना तर तुमच्या दोघांचं आयुष्य पुसलं असतं मी आता. सीएच लिहिलात. हो. तुझा प्रत्येक स्पेलिंग सीएच वर कसं सुरू होतं रे? ऍपलचं स्पेलिंग सीएच आहे. कसं काय? ऍपल खाताना असाच आवाज येतो ना. आता तो ऍपलचा प्रॉब्लेम आहे, आमचं काय आहे? बापरे, बापरे. हा विनोदाचा जागर. जरा घाबर तू. नाहीतर काय उठ सूट कॉमेडी करायला लागलीस तर कसं होईल सगळ्यांना? नाहीतर काय? हे असलं, हे स्पेलिंग हे बंद करा. हा शिक्षक होऊ शकत नाही. दादूस हा. एक छोटस स्पेलिंग काय चुकलं तुम्ही असं बोलाल म्हणजे? एखादा आत्मविश्वास निघून जाईल कुठेतरी. अच्छा. ठीक आहे, स्पेलिंग चुकलं तर चुकलं. हा. माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे, बरोबर. पण गणित ते तर दळभद्री आहे. मला माहिती आहे ते दळभद्री आहे. भागाकार आणि गुणाकाराला भागूबाई आणि गुन्हे काका म्हणायचं असतो. दादूस ते लहानपणी. हा. आता पुलाखालून बरंच पाणी गेलंय. हा. काल काय झालं माहितीये? पूल पडला नाही, हा. काय झालं? कुणाला सांगू नका. काय? काल माझ्या स्वप्नात आर्यभट्ट आला होता. मी हिला बोललो तू बघ आर्यभट्ट आला. तो माझ्यापर्यंत आला, माझ्याकडे आला आणि शांत झाला आणि निवांत बसला. अरे तो शून्याच्या शोधात आला होता. तू भेटलास त्याचा शोध संपला म्हणून तो थांबला तिथे. काय आनंदाने नव्हता आला. कार्टून काय पण बोलतो. दादूस काही बोलू नका. काय? माझ्या गणितावर संशय आहे. संशयाचा आहे. तुमच्या मनात आत्ता जे गणित येते ते मला घाला, मी सोडवतो. घाला गणित घाला. घालतो थांबा. जसा काय मोठा आर्यभट्ट. इकडे चल ये इकडे परत लवकर, तिकडे ये जा. लवकर. उडी मारताय. हे, काढ. समज आपल्या सैन्य दलात 20 सैनिक आहेत हा, पण भाले 40 आहेत. ओके. तर प्रत्येक सैनिकाच्या वाट्याला किती भाले येतील? हा ते सोडव आता. ओके. 20 सैनिक 40 भाले. सी. हा त्याच्यात पण सी आला तुझा. गणितात कसा सी आला तुझा? भागाकाराचं चिन्ह काढतोय. मग हे काय उरावर घेतोस तिकडे? इकडून घे ना, बदलते. हा घे, काढ लवकर. हा, ओके. उलटा सी. चांगलं आहे. 40 भाले, करेक्ट. 20 सैनिक. बरोबर बरोबर. 20 एके 20. 4मधून 20 गेले, उरले -16. वरचा आला 0. 20 8 160. 0 गेला 6 गेले. मायनस प्लस होतो, मला माहिती आहे. तुला बोलल्यास झालं असतं. उरले 2. म्हणजेच 40 भाले 20 सैनिक, प्रत्येकाच्या वाट्याला 18 भाले येतील. That's it. टाकलास खडू म्हणजे करेक्शनला पण काय वाव नाही आता. इतका अभिमान प्रत्येकाच्या वाटतो मला भाल्याला तुझा. ए काय बोललीस तू? खूप अभिमान वाटतो मला ह्याचा. तुला अभिमान वाटलाय गणिताचा? भिंग लावून बघ काय केलंय त्याने. हा गणिताचा भागाकार आहे. कसं बोलता तुम्ही सलीमशी? तुम्ही कसं बोलता नाना मुन्ना? अरे कुठून आणते ही एवढी होलसेल मधली नावं? नाना मुन्ना. अगं जहापना आहे ते सलीम. जहापना. काय? कसं बोलता तुम्ही सलीमशी? मग काय बोलू त्याला? ठीक आहे, प्राध्यापक कॅन्सल. मग काय? नाही, काही चर्चा नकोय मला. प्राध्यापक कॅन्सल. कोण चर्चाच करत नाही, तू एकटीच फिरतेस. मला काय वाटतं, सलीमला आपण बँकेत नोकरीला लावूया. हा, चालेल, मला बँक आवडते. जायचं, स्लिप भरायची, ते बोलतात बॅलन्स नाही, परत यायचं, एवढंच. ह्याला चुकीची बँक वाटते. ह्याला अजिबात बँकेत काम करायला देऊ नका. लहानपणी फॅन्सी ड्रेसची स्पर्धा झाली, हा पिगी बँक झाला होता. हा, गुलाबी पिगी बँक. हा लोकांनी येऊन कॉईन टाकले होते माहितीये काय? 42 एकर मधली सगळी केळी खायला घातली तरी ह्याच्या पोटातले कॉईन काय संपले नाही. कीर्तन असू दे, भजन असू दे, ह्याला आम्ही घंटा म्हणून भाड्याने देतो. आडवा वाजवता त्याला. माहितीये काय? जो माणूस पैशात खेळतोय त्याला तू बँकेत लावतेस. ठीक आहे. काय ठीक आहे. काय ठीक आहे? बँक
कॅन्सल बँक कॅन्सलच करा कॅन्सल, मला काही चर्चा नकोय, बँक अगं चर्चा कोण करतच नाही आपण ठीक आहे, बापरे ठीक आहे. वा, काय? मला कल्पना सुचली. आपण ह्याला झोलॉजीचा अभ्यास करायला. थांब 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 तू पण उड्या मारायचं थांब. शक्यतो त्याला झवरनं काही सांगूच नका, काहीच सांगू नका. झगा, झटापट, झिंग, झबले सगळ्या शब्दांचे अर्थ तो एकच लावतो. लक्षात घ्या. हल्ली तर तो जबाबदारीला सुद्धा जबाबदारी म्हणतो. इथंच मला टेन्शन आलाय. टेन्शन कशाला घेताय? टेन्शन म्हणजे मी आहे ना. म्हणून तर जास्त भीती वाटते. अनारखळी समजावेल सलीमला. काय समजावेल? झुओलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. कळलं तुला? कळलं. आणि सलीमचं त्याचे प्राणी एक्सप्रेशन मस्त आहे, त्याला काय समजलेलं नाही. मी समजावेन तुला. हा चालेल. सलीमचं प्राणीप्रेम जगजाहीर आहे. कर्माचं त्याला माहित पण नाही प्राणी म्हणजे काय असतं, त्यांच्या क्वालिटीज काय असतात. काल परवा आमच्या घरात वटवाघूळ आलं होतं. वटवाघूळ उलट लटकतं माहितीये ना. हो. ह्याला वाटलं त्याचा काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम आहे. म्हणून दिवसभर त्याला सरळ करत होता. आडवा व्हायचा हा सरळ करायचा, आडवा व्हायचा सरळ करायचा. शेवटी कंटाळून संध्याकाळी त्या वटवाघानं आत्महत्या केली. याची लायकी दादूस काय? मी वटवाघूळाला शेवटी विचारलं तुझा काय? प्रॉब्लेम काय आहे. मग तो बोलला ना, तू. मग त्याने सांगितलं तुला, तू तरी तुला कळलं नाही. ह्या माणसाला प्राण्यांमधलं काही कळत नाही. ह्याच्या तो करिअर घडतेच. बस झालं दादू, बस झालं, बस झालं. बस हे झालं. नको, ते नको, हे नको. ठीक आहे, हा. मग मी आता काडेपेटीचा शोध लावतो. अरे पेटीचा शोध. हा, मग ज्याने आधी लावलाय त्याला काय जाळून टाकायचा? मी बल्बचा शोध अरे लावतो. बल्बचा शोध लावला एडिसनने. मग मी एडिसनचा तरी शोध लावतो. तो गेला वरती. आता कुठं आधार कार्ड आणू त्याचं? काय चाललंय तुमचं? काय? हे नको ते नको, असं नाही तसं नाही. मग मी या सलीमचं करू तरी काय? त्याची उद्बत्तीकरांनी पेटवून दे, म्हणजे सगळे संपतील, सुटतील त्याच्यातनं. माझी उत्पत्ती सुगंधी होईल काय. ही चंदनातच बुडवतो आणि मग पेटवतो मी. हे कुठलं चंदन आहे. काय तर काय गप्पा बस. ए पुरी, सांगतोय तुला मी, लक्ष घे, इकडे ये. दिसतेस सुंदर ना म्हणून बोलतोय. बर्बाद होशील, याच्याबरोबर लग्न करू नको. माझा पोरगा असून तुला मी सांगतोय, संघर्ष करता येत नाही, कष्ट घेण्याची ताकद नाही, पैसे तर कमवूच शकत नाही, पोटात पण दुसऱ्याने टाकलेत. बस दादूस बस. पण दुसऱ्याने टाकलेत. मी संघर्ष करू शकत नाही, कष्ट करू शकत नाही, हा, पण मी पैसे कमवू शकतो आणि ते मी कमावलेत. काय येस, काय कमवलंयस तू? सांगतो. जे ह्यांना जमलं नाही ते मी जमवलंय. मला जमलं नाही ते तू जमवलंस म्हणजे सलीम काय केलंयस तू? मी आपल्या राज्याची, राजवाड्याची आणि गुप्तचर संघटनेची सगळी माहिती, गुप्त माहिती बाजूच्या राज्याला 3.5 सुवर्ण मुद्रांमध्ये विकली आहे. बघितलं लनाना हा काय काय करू शकतो. ललना लाव आता, बांबू लाव, म्हणजे मी सगळं करतो इकडे. ललना अगं जहापणा आहे ते. आणि कसले एक्सप्रेशन, 3.5 सुवर्ण मुद्रांवर असले एक्सप्रेशन. दोघं नवसानं भेटलाय तुम्ही एकमेकांना. काय करताय काय तुम्ही? हे तर काहीच काय नाहीये. करताय? आत्ताच सकाळी एक डील क्रॅक केली आहे. कुठली? दादूस, मी तुमचा झगा 1.5 सुवर्ण मुद्रेला विकलाय. येत्या पावसाळ्यात तुमच्याकडे झगा नसेल. म्हणजे येत्या पावसाळ्यात माझा राज्यकारभार उघडा पडणार. सलीम, सिपाहियो, चुनवा दो इन दोनों को, चुनवा दो इन दोनों को, चुनवा दो. बहुत खूप नाना मुन्ना, यू आर हिलेरियस टुडे. क्या बात है, खूप हसवलात, मेलो हसून. वा 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 वा. बघूया हास्यरसिक कशी दाद देतायत महेश सर. फॅन्टॅस्टिक, हिलेरियस. आणि तुम्ही तिघांनी इतकं हसवलं ना. ओनली 3 कॅरेक्टर्स आणि दे आर मेकिंग अस लाफ आवर गट्स आउट. माइंड ब्लोईंग. आणि श्रमेश, तुझं एंट्री पासून जे बेरिंग होतं ना, कमाल. ते शेवटपर्यंत, एक्झिट पर्यंत तेच बेरिंग होतं. दॅट वॉज ब्रिलियंट. आणि अनारकली काय दिसलेली आहे खरंच. सलीम, आय अप्रिशिएट युअर टेस्ट. वा वा. Brilliantly written script, brilliantly performed. Abhinandan, all the best. सई. काटाकेर परफॉर्मन्स होता, फार मजा आली. प्रिया, इथे येऊन जे लाजलीस ना, आहा हा, म्हणजे मला असं वाटत होतं की ही फ्रेम इथे स्टॉप करून रिवाइंड करून बघत बसावं. इतकी सुंदर लाजलीस, फार मजा आली. आणि
नेहमीप्रमाणे परफॉर्म पण तुम्ही तिघही फार भारी करता. एक रिक्वेस्ट आहे छोटी रमेश, तू चालताना ज्या उड्या मारत आलास मला त्या एकदा बघायच्या, मला सगळ्यांनाच बघायच्या. येस 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 कम ऑन कम ऑन. मंडळी, एक व्यक्ती एका कार्यालयात आली आपलं काम पूर्ण करून घेण्यासाठी. चला बघूया ते काम पूर्ण होतंय का ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांना. नमस्कार साहेब, नमस्कार. सॉरी, टंच लाईन. टंच लाईन. जेवणाची वेळ जायले. अहो त्याला लंच टाइम म्हणतात हो. त्याला लंच टाइम बोलते. हा. आणि सर आता सकाळच्या 9:30 वाजले ना, आता कुठला लंच टाइम हो. नाही नाही, ते थोडस चुकलंच म्हणजे काय झाला ऍक्च्युली की सकाळी यायला म्हणे जाम उशीर होत ना, असं का? म्हणून मी सकाळी 5 तास घड्याल पुढे लावतो. एवढं 5 तास गाड्या कोण पुढे लावतो? मी लावतो. सॉरी मी लावतो, काय प्रॉब्लेम? सॉरी सर, सॉरी सर, सॉरी सर. काय काम आहे? सर मी श्यामसुंदर राजपूत. हा. मी राजनगरला नवीन घर बांधलंय, हा. तर मला नळाचं कनेक्शन घ्यायचं होतं सर. त्याच्यासाठी ऍप्लिकेशन मी आणलेलं आहे. या ऍप्लिकेशनवर फक्त मला तुमची सही हवी आहे बा. अच्छा, घर तुम्ही बांधले, हा. नलाचं कनेक्शन तुम्हाला पाहिजे, हा. आणि सही मी करायची. तुमचाच अधिकार आहे ना तो. कार्यालयात अधिकारी तुम्हीच आहे ना. विचारलं माझ्या लक्षात. या घ्या सर. सॉरी 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 सॉरी. हा माझे माझे. थँक्यू थँक्यू सर. काय झालं सर? सही. तो तिकडे बसलाय ना, हा त्याच्याकडे जा. हा. त्याला सांगा कृपया संपलं विराम. संपला विराम. स्वल्प विराम असेल सर तो. संपला विराम बापरे. ते त्याच्याकडनं लिहून घ्या. हा कृपया हा. संपला विराम, वरिष्ठांनी अनुमती द्यावी असं लिहून द्या, म्हणजे मी तुम्हाला सही करून देतो. असं त्यांना सांगू. त्यांना सांगा. ओके थँक्यू सर. नमस्कार साहेब. हा नमस्कार तर नमस्कार. साहेब मी श्याम राजपूत. नाव विचारलंय? नाही नाही, काम काय आहे? मी ते राजनगरला घर बांधलंय तर त्याच्या. अच्छा, अरे घर बांधला वा. हा. वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. वा वा वा. बेडरूम किती आहेत? बेडरूम एकच आहे. एकच आहे? हा. मग काय मजा आहे? मजा नाही म्हणजे काय बोलतो? नाही असंच आपलं विचारलं. बर बोला, मी तुमची कशी करू? काय सेवा हो. सांगतो सांगतो. मी ते तिकडे राजनगरला नवीन घर बांधलंय, तर मला नळाचं कनेक्शन घ्यायचंय. तर त्याच्यासाठी मी कदम साहेबांकडे ऍप्लिकेशन घेऊन गेलो सही घेण्यासाठी. तर ते म्हणाले की तुमच्याकडून लिहून आणा की कृपया वरिष्ठांनी अनुमती द्यावी. तर तसं लिहून द्या फक्त मला. असं त्यांनी सांगितलंय हा हा, लिहून द्यायला. लिहून द्यायला. एक काम करा, त्यांच्याकडनं ह्याच्यावर लेखी स्वरूपात लिहून आणा. काय? श्रीयुत मोरे, हा. छोटा नाव इंग्लिश मध्ये. छोटा नऊ इंग्लिश. अहो ते खाली असं नाही काय श्रीयुत नंतर लिहिलेला. कॉमा कॉमा असतो तो. हा हा, ते कृपया तुम्ही लक्ष घालावे असं त्यांच्याकडे लिहून आणा, मग मी लिहून देतो. आउट आउट. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सर. ओके. नाही कदम साहेब अरे ते म्हणताय की तुमच्याकडूनच आधी लिहून आणा की श्रीयुत मोरे कृपया या प्रकरणात लक्ष घालावे. श्रीयुत मोरे श्रीयुत मोरे. मोठा शाना झालाय तो. आय एम द सिनियर, हो 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 तो ज्युनियर आहे. हो. त्याच्याकडनं लिहून आणायचं. 1 रुपया संपला विराम. 1 रुपया संपला विराम. अरे ते कृपया संपला हा विराम. हा, स्वल्प विराम. हा हा, ते कृपया संपला विराम की वरिष्ठांनी याला मान्यता द्यावी असं लिहून आलं की मी लगेच सही करताय. नाही नाही साहेब, मी बोललो त्यांना तसं, पण ते बोलतायत की तुमच्याकडूनच लिहून आणा. वरिष्ठांना मी वाचाया. आय एम द सिनियर, हो हो हो. ठीक. यू आर द ज्युनियर. सॉरी, मोरे साहेब, मोरे साहेब ऐका ना, तुम्ही लिहून द्या ना. ते मोठे साहेब ऐकत नाही हो. अरे पण मी ज्युनियर पडतो ना.
मला सांगा सिनियर ऑर्डर देतो की ज्युनियर ऑर्डर देतो? सिनियर देतो. बरोबर ना? मग त्या सिनियर कडनं लिहून आणा कागदावर. श्रुईत मोरे छोटा 9 इंग्लिश मध्ये कृपया याच्यावर लक्ष घाला. आउट. ऐका ना ओ साहेब, काय? कशाला इथल्या इथे संगीत खुर्ची खेळताय तुम्ही? तुम्हाला काही पाहिजे का अंडर द टेबल काही म्हणजे? काय पाहिजे का म्हणजे? व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन? नाही तसं काही नाही हो ए sir. बचाऱ्या, लाज लाज देणार आहे? नाही 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 लाज घेणार वाटतं तुला? नाही. व्हॉट यू मीन? ब्रूम ब्राम ब्रू. ब्रो नाही, ब्राईब असतं ते ब्राईब. ए बचाऱ्या, तू नको मला छानपणा शिकू. आय एम द सिनियर. कधी आपल्या चल. ओ, तुम्ही सिनियर आहो ना? ही भाषा ना तुमच्या तोंडात शोभत नाहीये. आणि अवकातीत राहा म्हणजे काय? अवकातीत राहा म्हणजे काय? शांत व्हा, अवकातीत राहा काय? साहेब, शांत. हा? अवकातीत राहा म्हणजे अवकातीतच राहायचं. कळलं ना? मी इकडे पण सिनियर आहे, घरी पण सिनियर आहे. घरी ओ साहेब साहेब जाऊ द्या. ए, बचाऱ्या, तुला सही पाहिजे ना? हो मला पाहिजे. हा, मग त्याच्याकडनं लिहून आण. काय 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 काल रात्रीच्या प्रकरणाबद्दल सॉरी असं लिहून आण. चल. ए, मी लिहून देऊ? अरे हट, मी नाही लिहून देणार. एक काम कर, इकडे काय काय एक काय काम कर, त्यांच्याकडे लिहून आण. परवाच्या रात्रीबद्दल सॉरी असं त्यांच्याकडे लिहून आणा, मग मी लिहून देतो. आउट. अरे त्यांना काय चाललंय हे? अरे काय करता तुम्ही रात्रीचं? हे काय चाललंय नेमकं? काय प्रकरण आहे? कोण आहे तुम्ही? कोण आहे? इकडे या. तो बुद्धिबलातल्या उंटासारखा दिसतो ना वसारा तो. तो माझा जावई आहे. हा? इकडे इकडे या. तो बुद्धिबलला प्यादा माहितीये ना? प्यादा बुटका असतो तो. त्याच्यापेक्षा बुटका असला तो दिसतोय ना, तो माझा सासरा आहे. ओ मना बापरे. मग तुम्ही सासरे जावाई आहे तुम्ही? हा. पण तुम्ही एकमेकांसोबत कच्च्या कच्च्या काबरं मांडताय? अँटो. काय सांगू तुम्हाला. काय झालं? काल आमच्या घरी आंबे आली. आंबे आली? हा. या वचारीने बाटू बाटू खाल्ली. म्हणजे फोडू फोडू दिली. म्हणजे ऍक्च्युली बाटू बाटू जाम आवडतं म्हणून चुंपून चुंपून खायचं. तो बाटा पण असा चाटून आता खायचं होतं, पण म्हणजे बाटू दिली ते म्हणजे फोडू फोडू दिली वचारी. अरे कशी देणार? यांना बाटू हातात पकडते का विचारा. बाटू हातात दिली की लगेच सटकते. आणि मला काय माहिती, या छोटूला बाटू पाहिजे. ना बोललो छोटू, ना बोललो. शांत व्हा हो. मला सांगतो ऐका. त्या दिवशी आमच्या घरी कलिंगड आला. बर. तर त्यातला लालू लालू भाग यांनी खाल्ली आणि पांढरू पांढरू भाग मला दिली खायला. बाबा सोन. अरे ओ दादांनो, अरे तुम्ही काय बोलताय? तुमचं वय काय जरा तरी विचार करा ना. अरे मोठ्या पदावर काम करताय ना रे तुम्ही रे, आणि बाटू बाटून लालू लालू याच्यावर झगडे करताय. अरे लोकांचे काम बोंबलू बोंबलू होत आहेत ना तुमच्यामुळे. ए वचाऱ्या, काय जा सही देत ना तुला. अरे असं नका करू सर. अरे नाही देत, सही नाही देणार. अरे जा ना, जा ना. नाही नाही हे जा, जा. अरे काय हे अक्षर पण चांगलं नाही. चल आउट. अक्षर सर टाईप केलेलं आहे ते. अक्षरचं काय म्हणतात? टाईप केलेलं आहे ते. टाईप केलेलं आहे. वचाऱ्या, सगळं सारखं कसं असेल पाहिजे? खालीवर पाहिजे ना वचाऱ्या, अक्षर मला कळलं पाहिजे. हो हो साहेब. टायपिंग केलेलं नाही, सगळं साहेब व्यवस्थित लिहिलेलं पाहिजे. हो साहेब, अरे काय फरमाईशी चालू आहे तो तुमच्या? चुकलं माझं, मोठ्या आवाजात बोललो मी. सॉरी सॉरी सॉरी. कदम साहेब ओ कदम साहेब, हात जोडतो मी, हात जोडतो. हो हा, करा ना माझं काम, करा ना, सही करा ना प्लीज 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 प्लीज. करतो. घर तुम्ही बांधलेलं आहे, हो हो. पाण्याचं कनेक्शन पाहिजे, पाईप. हा, ते पाहिजे पाहिजे पाहिजे. मला सांगा, लग्न बिग्न झाले तुमचे? नाही ते ठरलंय, त्याच्यासाठी नवीन घर बांधलं ना. काय प्रायव्हसी लागते ना, म्हणून मी तसं म्हणतो त्याच्या. ए वसाऱ्या, बघ त्याच्याकडे. बायकोच्या आधी त्यांनी घर बांधलंय. 10 वर्ष झाले तू सासऱ्याच्या घरात खिटपट पडलाच वसाऱ्या. लाज वाटत नाही तुला? कसली लाज वाटायला पाहिजे? तुमच्या पोरीबरोबर मी लग्न केलं म्हणून तुमची पोरगी खपली. खपली म्हणजे यांचा चेहरा बघा. हा, त्याच्यात काय? बघितला चेहरा? काय हो हो, त्याच्यात काय? ह्यांचा चेहरा आणि ह्यांच्या पोरीचा चेहरा एकत्र बघितला ना, तर ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला रोमांस येतो. अरे बापरे, त्याच्या चेहऱ्याकडे बघून इमॅजिन करा कसा चेहरा असेल. एवढा डेंजर चेहरा आहे तिचा. डेंजर म्हणजे ए वसाऱ्या, काय? एवढी खराब होती तर मग कशाला पटवली? ए मी पटवली नाही. हळू बोल. अरे माझ्या गळ्यात बांधली होय तुम्ही. म्हणजे काय झालं? हळू बोला. आणि काय झालं, काय सांगू तुम्हाला? काय झालं, माझ्या घराचं रिपेअरिंग काम चाललं. बरं
हा वसारा माझ्या घरामध्ये बिगारी म्हणून आला होता. हा, ते थापीने काम करतात ना. हो कळलं कळलं मला ते. सिमेंट बिमेंट सिमेंट असं- सिमेंट हे करतात. थापीने असं सिमेंट उरवता उरवता म्हणजे एकदा पोरगी तिकडून गेली, तिच्या अंगावर उरवलं त्या वसाऱ्याने. बर बरं ती लाजली. लाजली काय करू माझी पोरगी लाजली. ताच्या कल्ला वसाडा सारखं आपलं सिमेंट उडवायला लागलं. एवढं सिमेंट उडवलं की तिच्या केसामध्ये जटा झाल्या. केसांच्या जटा झाल्या त्या डायरेक्ट. झाल्या एवढे सिमेंट उडवलं. बापरे. मग आम्ही घरात कोण नव्हतं, हा हा तर या वसारीने एकमेकांबरोबर बोलायला लागले, हा. गप्पा मारायला लागले. गप्पा मारता मारता या वसारीने माझ्या पोरीच्या केसामध्ये हात घातला. हा अडकला ना हात. हात अडकला. हात अडकला. बापरे. वरडायला लागली. धावत गेलो बघतो तर हात अडकला. काय करू सगळे लोक आम्ही प्रयत्न करू हात सोडवायचा, पण हात सुटला नाही. शेवटी अँब्युलन्स बोलवायला. ॲम्ब्युलन्स. डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट. हा डॉक्टर आला. मी बोललो डॉक्टर साहेब काही झालं? तो बोलतो व्हेरी डेंजर केस. असं का. एकदम सिरियस केस आहे. हा एक तर याचा हात कापायला लागल किंवा पोरीचं टाकलं तरी करायला. पोरीच्या टाकला. मग 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 काय काय झालं? मी म्हटलं मी माझा हात कापून देणार नाही. हा. तेव्हा लागलं गायवाया करायला. मी माझ्या पोरीला टकली करतो, पण माझ्या पोरी लग्न कराल काय अशी जबरदस्तीने माझ्याबरोबर तिथं लग्न लावून दिली नाही यांनी. गलिच्छ लव्ह स्टोरी ही. एकदम भिकार बदगी लव्ह स्टोरी आहे. आणि तुम्हाला कायला मारायला थापीने सिमेंट उडवायचं होतं. तेव्हाचं वय अल्लड असतं ना. अरे बापरे. काश तेव्हा मला द 11+ काम भेटलं असतं. मेरी जिंदगी बहुत खुश. पचकन सिमेंट मारलं पाहिजे तुमच्या तोंडावर. तुमच्या तोंडात डोळ्यात सगळीकडे सिमेंट गेलं पाहिजे. 11 थोबडं पाहिले का आरशात. तिनं बायना डंगरा मारू डंगरा दल्लूकडा. अरे बिंडोक बेजाचा आहे कर तू. अरे काय ओ ओ ओ ओ कदम साहेब हात जोडतो. अरे करा ना सही. तुमची काय रीत सर फीस असेल ना ती देऊन टाकतो ना. काय माणूस आहे गड्या. मोरे साहेब त्यातल्या त्यात तुम्ही हुशार वाटताय. तुम्ही करा काय ना. बोललो त्यातल्या त्यात तुम्ही हुशार. मोठ्याने बोला, त्यांना ऐकायला गेलं पाहिजे. तो हुशार आहे ना, मग हे त्याच्याकडनं सही. नाही 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 तुम्ही दोघं हुशार आहे. तुम्ही दोघं हुशार अरे मग काय फायदा दोघं हुशार आहे. कोणतरी छोटं मोठं पाहिजे ना. मी छोटा आहे. नाही नाही, मी एकटाच हुशार आहे. मी छोटा आहे. मी बिंडोक आहे. मी बेवकूफ आहे. मी बेवकूफ आहे. ऐका ना करा ना मोरे साहेब करा ना प्लीज. अरे करू शकतो, पण त्याला एक प्रोसेस आहे. लगेच कशी करणार? सांगा प्रोसेस. हे बघा, एक लक्षात घ्या. मी तुमची मम्मी आहे. मम्मी. वाडपुडे सही पाहिजे ना. हो 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 हा, तुम्ही माझा पोरगा. मी पोरगा. आणि ते दिसतोय हा. तो वासाडा, तो तुमचा पप्पा. अरे बापरे. बरोबर आहे. एक काम करा. आता तुम्ही मम्मीकडे खाऊ कशाला मागाल? हा. हा, मम्मीकडे येणार. हा. हा, तुम्ही लहान पोरगात आणि मम्मीकडे खाऊ मागायचा. बरं बरं. या बघू. मम्मी मन्ना खाऊ दे. मन्ना खाऊ दे. मन्ना खाऊ दे. मन्ना भूक लागली. मन्ना खाऊ दे. खाऊ दे. मम्मी खाऊ दे. भूक लागली. भूक बोकाडी येते. मन्ना खाऊ दे. खाऊ दे. येते. हा येते. पप्पा आलेत का घरी? अहो बघितलं, भस्कन अंगावर येतात. ऐकतच नाही. रिहर्सल मध्ये पण नाही, इथं पण नाही. तर ऐकून तर घ्या ना जरा. अहो ऐकलत का? आपल्या पिंटूला खाऊ पाहिजे. खाऊ. अरे मग दे की खाऊ त्याला. मी कुठून देऊ? मी पैसे कमवते का? तुम्ही पैसे कमवता ना ऑफिसला जाऊन. द्या ना. किती पैसे हवेत? 500 रुपये. एवढे पैसे कशाला हवेत? बाजारात आंबे आलेत. खबरदार आंब्याचं नाव काढलं चौकात सारे. बाटू बाटू तू खातेस न फोडू फोडू मला देतात. हा, मलाच बोला तुम्ही. मलाच बोला. मी बाबला बोला मला. परवा आपल्या घरी कलिंगड आला होता, तर त्यातला लालू लालू भाग तुम्ही खाल्लात. पांढरू पांढरू भाग मला दिला. भिकार लेवलच्या बालनाट्य चालू आहे. भिकार लेवलच्या. परत फिरून तिथे आले तुम्ही. बाटू बाटू लालू लालू. तुम्हाला आहे ना कापू कापू सोलू सोलू केलं पाहिजे. दलिंदर कुठले
कशासाठी करताय? कशासाठी? मग त्याचं तात्पर्य काय आहे? तुम्ही जर पप्पांकडे जर खाऊ मागायला गेला तर डायरेक्ट मिळू शकतो. मम्मीकडे आलं तर मम्मी कोणाकडे जाणार? पप्पांकडे. मग लपडी नाही होणार. एवढा साधा कळत नाही तो म्हणला. ओ पप्पा ऐका ना, तुम्हाला बाटू फोडू जे काय पाहिजे असेल ते देतो. तुम्हाला आंब्यांच्या पेट्या देतो मी, आंब्यांच्या पेट्या. आणि तुम्हाला काय लालू हिरवू पांढरू कुठले कलिंगड पाहिजे असतील ते मी आणून देतो. नक्की द्याल? पण सही करा, पटकन सही करा. खरंच तुम्ही हा, पेन इकडे पेन याच्यावर सही करायची. थँक्यू. एक मिनिट, मी सही करणार आहे. ऐका ना, अरे, सही करणार आहे. मी आधी करणार आहे. अरे हे काय केलं तुम्ही? आता पाणी नाही आलं तरी चालेल, तुमची पाईपलाईन फोडीन पण मी. आता तुमची पाईपलाईन फोड. वा वा वा, तुम्हा तिघांचं काय करायचं? मॅडनेसचा कहर होता नेहमीप्रमाणे. भन्नाट परफॉर्मन्स. महेश सर, माइंड ब्लोईंग. म्हणजे हा तुमच्याकडे माझा येण्याचा आजचा आफ्टर अ लॉंग गॅप पहिला दिवस आहे, पण तुम्ही कम्प्लिटली मला स्क्वीज डॉट करून टाकलेलं आहे. माझं हसून नुसतं पोट दुखलं नाही, ते आता पोट फुटायची पाळी आलेली आहे. आय टेल यू गाईज आर ट्रिमेंडस. म्हणजे हे तिघांमध्ये तुम्ही अख्खं ऑफिस उभं केलं आणि या तिघांमधून तुम्ही जे कॉमेडी क्रिएट केलीत आणि शेवटी ना असंच ह्या अशा लोकांना मारलंच पाहिजे धरून. रिअली ग्रेट. आणि ऑफकोर्स अगेन आय विल से सचिन मोटे, यू आर ग्रेट फॉर सच अ फंटॅस्टिक कॉन्सर्ट. लवली, माइंड ब्लोईंग. गिव्ह इट अप. सई, जबरदस्त परफॉर्मन्स. खूप मजा आली. तुम्ही तिघे जेव्हा असता तेव्हा एक माहीत असतं साधारण काय होणार आहे, पण तरीही आमची उत्सुकता कायम इंटॅक्ट असते, शिघेला पोचते आणि कधीही डिसअपॉइंटमेंट होत नाही. अरुण दादा, तुम्ही अद्वितीय आहात. तुमच्यासारखं कोणी नाही या भूतलावर. वी लव्ह यू अ लॉट. काय 11th प्लेस. फॉर्मल्स घालून लेग कातील दिसताय तुम्ही आज. मस्त परफॉर्म केलं. नेहमीप्रमाणे खूपच सुंदर डायलॉग डिलिव्हरी. आणि श्यामदादा फारच मस्त. संताप तुमचा खूप छान होता, त्याच्या डिग्रीज खूप छान होत्या. एक रिक्वेस्ट आहे, ते खाऊचं एकदा परत. नाही चांगला करतो. काय केलंयस? मम्मी मन्ना खाऊन दे, मन्ना भूक लागली, खाऊन दे. आउटस्टँडिंग श्यामदादा. सुपर. खूप भारी. थँक्यू. हे त्रिकूट पाहून खूप मन खुश झालं आणि या त्रिकुटाची पुन्हा आतुरतेने वाट पाहतीये.